नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग अनुदान योजनेचे त्याचबरोबर विधवा महिलांचे अनुदान वाढणार या संदर्भात बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून जे अन्नत्याग उपोषण होतं त्या उपोषणाच्या माध्यमातून या ठिकाणी दिव्यांगांचं अनुदान वाढणार आहे अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे. त्यामुळे हे दिव्यांगांचं अनुदान किती वाढणार याचं सर्वांचं याकडे लक्ष आहे. दिव्यांगांचं अनुदान हे 1500 रुपये खात्यामध्ये जमा होत आहेत. बाहेरच्या राज्यांमध्ये 6000 पर्यंत हे अनुदान वाढीव स्वरूपात दिलं जातं. महाराष्ट्रामध्ये किती वाढणार या संदर्भात सर्वांच्या मनामध्ये एक द्विधा मनस्थिती झालेली आहे. पण या ठिकाणी बच्चूभाऊ कडू यांनी आंदोलन करत असताना त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की दिव्यांगांचं जे अनुदान आहे किंवा विधवा महिलांचे जे वाढीव अनुदान आहे हे अनुदान 4000पेक्षा कमी नकोय. जर 4000पेक्षा जर कमी झालं तर पुन्हा आम्हाला आंदोलन करावं लागणार आहे, आम्हाला सरकार विरोधी वागावं लागणार आहे अशा पद्धतीने. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांनी रिक्वेस्ट सुद्धा केलेली आहे की हे जे अनुदान आहे हे अनुदान 4000पेक्षा कमी नकोय. पण एक लक्षात ठेवा, या आंदोलनाच्या माध्यमातून दिव्यांग बांधव आणि विधवा महिला या दोन वर्गांचे अनुदान वाढणार असं या ठिकाणी 100% सिद्ध झालेलं आहे. येणाऱ्या 30 जूनच्या पुरवणी मागणी अधिवेशनामध्ये या संदर्भात बजेट सादर करून निधी मंजूर करून घेतला जाणार आणि पुढच्या जुलैच्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी घोषणा केली जाणार अशी सर्वसामान्यांना संपूर्ण माहिती आहे. परंतु मित्रांनो, आपल्या सबस्क्रायबर सदस्यांच्या माध्यमातून वारंवार एक प्रश्न निर्माण झालेला आहे की सर, आमचे निराधार बांधवांचे पैशांचं काय? एक लक्षात ठेवा, संजय गांधी निराधार अनुदान योजना जी आहे या योजनेमध्ये महत्त्वाच्या वेगवेगळ्या सुद्धा योजना आहेत. त्यामध्ये दिव्यांग अनुदान योजना असेल, त्याचबरोबर श्रावणबाल राज्य सेवानिवृत्त योजना असेल, त्याचबरोबर जे वृद्धपकाल योजना आहेत, इंदिरा गांधी वृद्धपकाल योजना, त्याचबरोबर राष्ट्रीय अर्थसहाय्य योजना आहेत, विधवा महिला योजना आहेत. अशा विविध योजनांचा एकत्रित संजय गांधी निराधार अनुदान योजना असं म्हणतात. तुम्ही आत्तापर्यंत जेवढेही या योजनेसंदर्भात शासन निर्णय जर बघितले तर तुम्हाला कॉमन स्वरूपामध्ये हे सर्व शासन निर्णय एका छताखाली दिसतात. म्हणजे दिव्यांगांच्या संदर्भात काही तर नियम अटी जर ठरल्या या योजनेसंदर्भात किंवा विधवा महिलांचे जरी ठरलात तरी सुद्धा याला संजय गांधी निराधार अनुदान योजना या स्वरूपामध्ये मोजली जाते किंवा समजली जाते. आत्तापर्यंत दिव्यांग बांधवांसाठी जे नियम होते तेच वृद्धपकाल योजनेसाठी होते, तेच श्रावणबाल योजनेसाठी होते, तेच विधवा महिलांसाठी होते. त्यामुळे या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगतोय की दिव्यांग अनुदान योजना किंवा विधवा महिला किंवा इतर श्रावणबाल योजना किंवा इतर जे वृद्धपकाल योजना आहेत ह्या सर्वांचा एकच संजय गांधी निराधार अनुदान योजना होय असं महत्त्वाचं या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय. आता प्रश्न पडला वाढीव अनुदानाचं. प्रत्येकाच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की दिव्यांग बांधव सुखी झाला, विधवा महिला सुखी झाल्या, आता नाही 6000 पण 4000पर्यंत तरी पैसे वाढणार असं सर्वसामान्यांना या ठिकाणी त्यांनी मनामध्ये एक भ्रम निर्माण केलेला आहे. पण एक लक्षात ठेवा, थोडासा जर अभ्यास जर केला तर या ठिकाणी तुम्हाला एक स्पष्टपणे सांगतोय, विधवा महिला यांचं सुद्धा अनुदान वाढणार. पण विधवा महिलांचं अनुदान वाढणं म्हणजेच त्या विधवा ज्या महिला असतात त्या निराधार असतात. त्या कुटुंबातील एखादा कर्ता पुरुष ज्यावेळेस वारतो किंवा त्याचा मृत्यू होतो त्यावेळेस ती जी महिला असते ती निराधार होते. बघा, निराधारचा शब्द समजून घ्या. म्हणजे ज्यावेळेस बच्चूभाऊ कडू यांना हे वाढीव अनुदान कशा पद्धतीने वाढवता येणार, किती वाढवता येणार हे ज्यावेळेस ठरवलं जाणार त्यावेळेस त्यांना सुद्धा या समितीमध्ये घेतलं जाणार आहे. लक्षात ठेवा, या दिव्यांग बांधवांचे अनुदान किंवा विधवा महिलांचे अनुदान जसं वाढवणार आहेत त्याच पद्धतीने ह्या समितीच्या माध्यमातूनच वाढवलं जाणार आहे, इतर सरसकट नाही. मग त्यावेळेस ही जी समिती किंवा जी कमिटी स्थापन केली जाणार आहे त्यावेळेस बच्चूभाऊ कडू असा एक महत्त्वाचा विषय मांडतील की जर समजा विधवा महिला ज्या आहेत त्या सुद्धा निराधार आहेत, मग एखादा वृद्धपकाल व्यक्ती असेल, ज्येष्ठ नागरिक असेल आणि त्याला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे मिळतात म्हणजे तो निराधार आहे, म्हणजे त्याच्या मागे पुढे कोणीच नाही आहे. म्हणजे आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांना 1500 रुपये मिळतात ते सर्वजण निराधार आहेत, लक्षात ठेवा. मग जर समजा विधवा महिला निराधार असताना त्यांना पैसे मिळतात, दिव्यांग बांधव सुद्धा निराधार आहेत म्हणून त्यांना 1500 रुपये मिळतात. बघा मी काय म्हणतोय, व्यवस्थित समजून घ्या. हे जे दोन्ही वर्ग जे आहेत ते निराधार आहेत म्हणून त्यांना पैसे मिळतात. मग त्याच निराधारांच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसऱ्या पायरीवर बसणारे जी लोक आहेत ती म्हणजे श्रावणबाल योजनेचे निराधार बांधव, त्याचबरोबर वृद्धपकाल योजनेचे निराधार बांधव. मग जर दोन निराधार बांधवांना जर तुम्ही अनुदान वाढ करताय
तर मग राहिलेले जे 2 वर्ग आहेत, जे 2 गट आहेत, ते सुद्धा निराधार आहेत, मग त्यांचे सुद्धा पैसे वाढले पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा बच्चूभाऊ कडू यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेला आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आत्ता एक डोक्यातून विषय काढून टाका की यांचं वाढणार आणि यांचं नाही वाढणार. यांचं वाढणार, किती वाढणार हा विषय बाजूला ठेवा. वाढणार तर सर्वांचं सरसकट, आणि यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतोय. मी सुद्धा बच्चूभाऊ यांच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा बच्चूभाऊ कडू यांच्यापर्यंत हे विषय पोहोचवा. बच्चूभाऊ यांच्या जवळीकचे जे सहकारी आहेत त्यांना सुद्धा ह्या गोष्टी पटवून सांगा, समजवून सांगा की जर 2 वर्ग हे निराधार आहेत, दिव्यांग आणि विधवा महिला, तर त्याच्या खाली 2 वर्ग ते सुद्धा निराधार आहेत. म्हणजे एखादा आजारी व्यक्ती असेल तर त्याला सुद्धा मागे पुढे कोण नाहीये. जर 1500 रुपये जर तुम्ही निराधारांना देताय, तर निराधारांसाठी जर निर्णय तुम्ही घेताय, तर बाकीच्या निराधारांचं काय, हा एक या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय. तुम्ही त्यांच्यावर अन्याय करू शकत नाही, परंतु ही जी बाब आहे, ही बाब व्यवस्थित समजावून सांगितली पाहिजे, तरच यावरती तोडगा निघणार आहे. मी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे जे लाभार्थी ते दिव्यांग असो, विधवा महिला असो, श्रावणबालचे असो, किंवा ज्येष्ठ नागरिकचे असो, किंवा वृद्धपकालचे असो, ह्या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना एक विनंती आहे की तुम्ही आता थोडंसं जागरूक व्हा. हे सरकारने जे काही वाढीव अनुदानासंदर्भात पॉझिटिव्हिटी दाखवले, ती पुन्हा 5 ते 6 वर्षानंतर नाही आहे. हे सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी पुढचं अनुदान वाढणार नाही. त्यामुळे आता जे वाढणार आहे ते कशा पद्धतीने जास्तीत जास्त वाढवता येईल, आणि हे बाकीचे जे निराधार बांधव आहेत त्यांना सुद्धा कशा पद्धतीने लागू होणार, याचा 100% विचार बच्चूभाऊ कडू करतीलच. त्याचबरोबर सामाजिक न्याय व विशेष विभागाचे जे मंत्री आहेत, जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्यापर्यंत सुद्धा हे विषय आम्हाला सांगायचे आहेत. एक लक्षात ठेवा, एखाद्या योजनेचे पैसे वाढतात म्हणजे एखाद्या मंत्र्याला वाटलं वाढवावे तर वाढवावे असं नाही आहे. ते मंत्रिमंडळामध्ये तो विषय घेतला जातो, त्याच्या साधक बाधक चर्चा केली जाते. जर समजा एखाद्या, आता आरक्षणाचा विषय घ्या, समजा एखाद्या जात प्रवर्गाला जर आरक्षण दिलं जातं, तर बाकीचे सुद्धा जात प्रवर्ग आरक्षणासाठी उपोषण करतील किंवा आंदोलन करतील. मग एकाला न्याय देताना दुसऱ्यावरती अन्याय होणार नाही याचं दक्षता सरकार घेतं. आत्तापर्यंत जेवढेही मोठे मोठे जे आंदोलन झालं, तर ते मराठा समाजाचे असो किंवा कुणबी समाजाचा असो, या ठिकाणी आरक्षणाचा जेव्हा विषय होता त्यावेळेस एखाद्या जात प्रवर्गावरती अन्याय होऊ नये यासाठी हे आरक्षण या पद्धतीचं सुरू आहे. पूर्णपणे मिळालेलं नाही आहे किंवा मिळालेलं सुद्धा, जो भाग तो बाजूला ठेवा, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. पण जर एखाद्या योजनेचे पैसे वाढवायचे असतील तर त्याच योजनेमध्ये आत्तापर्यंत सम प्रमाणात पैसे दिलं जात होतं, त्यांच्यावर अन्याय होईल का? अजिबात नाही. अभ्यास करायच्या बाबतीत लक्षात ठेवा, अन्याय जर केला तर बाकीच्या सुद्धा गोष्टी आहेत. जर एखादा विषय कोर्टामध्ये जर गेला, सर्वोच्च न्यायालयामध्ये जर गेला, तर त्या ठिकाणी 100% आपल्याला न्याय मिळणार आहे. जर एक लक्षात ठेवा, जर दिव्यांग किंवा विधवा महिलांचे पैसे वाढवले तर इतर जे बांधव आहेत, इतर जे निराधार आहेत, ते 100% कोर्टात जातील. आणि जर कोर्टात गेल्यानंतर त्या ठिकाणी जर एखाद्या निराधारावरती अन्याय जर झाला आणि एखाद्या निराधाराचा फायदा झाला, तर न्यायालयाकडून कोणत्याही प्रकारचं याला यस हे उत्तर येणार नाही. त्यामुळे आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास शासन या म्हणजे जे पैसे घोषित करण्याच्या अगोदरच करणार आहे. त्यामुळे 5 वर्ष तरी पैसे वाढणार नाही, पण यांचे वाढणार त्यांचे वाढणार असं काही नाही आहे. वाढायला तर सर्वांचेच पाहिजे. माझ्या वैयक्तिक मतानुसार सर्वांचे वाढतील, पण हा जो विषय आहे हा विषय त्या पद्धतीने रचला गेला पाहिजे. बच्चूभाऊ, त्याचबरोबर शासन किंवा इतर जे आयुक्त वगैरे आहेत किंवा प्रधान सचिव आहेत किंवा इतर जे मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय व्यवस्थित समोर त्यांच्यासमोर ठेवला पाहिजे की बाबांनो असं आहे तर मग असं करायला पाहिजे. जर यांच्यावर तुम्ही जर दया दाखवताय तर मग इकडे अन्याय काय, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित समजावून जर सांगितल्या तर 100% तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे की बाबा निराधार बांधवांचे काय, तर या ठिकाणी तो मार्गी लागू शकतो. पण आपल्याला त्यासाठी काम करावं लागणार आहे, लक्षात ठेवा. यासाठी पुन्हा आपल्याला ह्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टी जर त्यांना सांगितल्या, पटवून जर सांगितल्या, तर 100% यावरती मार्ग निघणार आहे आणि निघणार 100%. बच्चूभाऊ कडू एखाद्या व्यक्तीला न्याय देईल आणि एखाद्यावरती अन्याय करेल असा विषय होणारच नाही आहे. त्यामुळे हा विषय व्यवस्थित हँडल होणार आहे, काळजी करायचं कारण नाही आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या
यूट्यूब सबस्क्रायबर सदस्यांच्या मनामध्ये एक वारंवार प्रश्न होता. खूप कमेंट्स त्याच्यावरती येत होत्या की सर काय होणार, तुम्ही सांगा. तर या पद्धतीने सगळ्या गोष्टी होणार आहेत, काळजी करायचं कारण नाही. महत्त्वाची माहिती होती. सर्व निराधार बांधवांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.